सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर रिपब्लिकन सेना सातारा जिल्ह्याच्या वतीनं जिल्हाध्यक्ष अक्षयजी कांबळे, महिला जिल्हाध्यक्ष पूजाताई बनसोडे हे सातारातले वेगवेगळ्या विषयावरती आज आमरण उपोषणाला बसलेले आहेत. सातारा नगरपालिकेने हाती घेतलेल्या अतिक्रमण हटाव याचं आम्ही स्वागत करतो. परंतु सातारा नगरपालिकेचे सीओ आणि भ्रष्ट अधिकारी निकम यांनी तोंड देखलेपणा न करता सरसकट सगळ्यांवरती कारवाई केली पाहिजे अशी आमची मागणी आहे. 2 महिन्यापूर्वी आम्ही सातारामध्ये जे हॉस्पिटल्स आहेत त्याची अनधिकृत बांधकामं झालेत यासाठी आंदोलन केलं होतं, परंतु त्यावरती कोणतीही कारवाई केली गेलेली नाही. त्यांच्या पार्किंगमध्ये मेडिकल्स आहेत, कॅन्टीन आहेत, ते काढले गेलेले नाहीत. एक ठिकाणी हातावरती पोट असणाऱ्या टपरीधारकांवरती आपण कारवाई करताय, त्यांच्या टपऱ्या काढताय. आम्ही पुन्हा पुन्हा सांगतोय, त्याचं आम्ही स्वागतच करतोय. परंतु दुसऱ्या ठिकाणी धनदागडे जे हॉस्पिटल्स आहेत, एकाही हॉस्पिटल नियमाप्रमाणे बांधलं गेलेलं नाही. प्रत्येक हॉस्पिटलला पार्किंगमध्ये त्यांनी रिसेप्शनिस्ट केलेला आहे, काही ठिकाणी कॅश काउंटर केलेला आहे, कॅन्टीन काढलेलं आहे, मेडिकल काढलेलं आहे. असं असताना ज्याच्या हातावरती पोट आहेत त्यांच्यावरती मात्र कारवाई सातारा नगरपालिका करते. सातारा शहरामध्ये पिरवडी नाक्यावरती काचेचं शीश महल आहे, ते अनधिकृत आहे, त्याच्यावरती कारवाई होत नाही. पण ज्यांच्या हातावरती पोट आहे त्यांच्यावरती कारवाई होते. ती झाली पाहिजे जर अतिक्रमण असेल तर. पण पर्यायी जागा देणं देखील नगरपालिकेचं काम आहे, कारण या महाराष्ट्रामध्ये आता रोजगार नाहीत आणि जर कोण ऑमलेट बुर्जी किंवा पाव विकून, वडापाव विकून त्याचं कुटुंब चालवत असेल तर त्याला देखील आपण कुठंतरी हातभार लावला पाहिजे. कारण एका घरात 5-5, 7-7 माणसं आहेत. आज ते बेरोजगार झाल्यानंतर त्यांनी नेमकं काय करायचं? त्यांनी काय चोऱ्यामाऱ्या करायच्या का 2 नंबरचे धंदे करायचं? हे देखील सातारा नगरपालिकेने आता सांगितलं पाहिजे. दुसरा विषय आहे घनकचऱ्याचा. घनकचरा प्रकल्पासंदर्भात आम्ही 2 वेळा त्यांना निवेदन दिले, पण आम्हाला कोणतीही कागदपत्र दिलेली नाहीत. खरंच घनकचरा हा जहीद झाला होता का पेटवला होता का हा प्रकल्पासाठी आलेले पैसे दडपण्यासाठी, लपवण्यासाठी हे कृत्य केलं होतं का, याचा देखील आता खरं अभ्यास करण्याची गरज आहे. कारण आपण कागदपत्र कोणतीही देत नाही, याच्या मागचं कारण काय? आमचे वेगवेगळे प्रश्न घेऊन सर्वच जण या ठिकाणी बसलेले आहेत. 108 सारखा एक मोठा महत्वाचा विषय आहे. सातारा कोर्टाबाहेर एक माणूस तडफडून मेला, पण 45 मिनिटात अँब्युलन्स 108 येऊ शकली नाही. त्याला फोन केला तरी देखील त्यांनी त्यावेळेस काही मदत केलेली नाही. या ठिकाणी सातारा जिल्हाधिकारीकडे आम्ही पालक म्हणून बघतोय. सिव्हिल सर्जन साहेबांनी त्याच्यावरती कोणतीही कारवाई केलेली नाही. धनदागड्या मोठ्या नावाच्या या कंपन्या आहेत, यांच्याकडून पाकिटं दिली जातात. साताऱ्यात जी ठेकेदारी आलेली आहे तिथं मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जातो असं आमचं उघड मत आहे. कारण आपल्याकडून कोणतीही कारवाई केली जात नाही. त्याचप्रमाणे माननीय पोलीस अधीक्षक यांना देखील आम्ही निवेदन दिलं होतं की जे क्लब आणि जुगार अड्डे चालले त्यावरती कारवाई करा. राजरोसपणे आम्हाला असं वाटलं होतं की सातारला एक सिंगम, एक धडाकेबाज असा पोलीस अधीक्षक लाभलेला आहे, परंतु राधिका रोडवरचा जुगार अड्डा बंद होत नाही. त्याची एवढी दहशत आहे की त्याच्यावरती कारवाई केली जात नाही. वेगवेगळ्या ठिकाणचे धंदे बंद केले जातात, पण काही ठिकाणी आर्थिक देवाणघेवाण होते का असा देखील प्रश्न या ठिकाणी सर्वसामान्य सातारकर नागरिकांना पडलेले आहे. यावरती जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण थांबणार नाही. यात माझ्या एखाद्या पदाधिकाऱ्याचा जीव गेला तरी आम्ही यात मागे हटणार नाही. आणि याला सर्वस्वी जबाबदार सातारा जिल्हाधिकारींनी ज्या व्यक्तींना आम्ही हे पत्र दिलेले, निवेदन दिलेले हेच असतील, हे देखील आम्ही या ठिकाणी ठामपणे सांगतो.